नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संक्रांतीचा सण जसा स्त्री वर्गासाठी, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी सुद्धा तो खास असतो. कारण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला अनेक घराघरांमध्ये लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते. आता बोरन्हाण म्हणजे काय? तर बोरन्हाण या नावामध्येच अर्थ लपलेला आहे. बोराने घातलेली आंघोळ. बोर म्हणजे बोरं आणि नाण म्हणजे आंघोळ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरन्हाण कसे घालावे, बोरन्हाण करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे घालू नये, आणि किंक्रांतीला जर तुम्हाला बोरन्हाण घालणं जमलंच नाही तर कधीपर्यंत आपण बोरन्हाण करू शकतो, कोणत्या वेळी करावे, अशी बोरन्हाणविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी 2026ला बुधवारी आलेली आहे. त्याच्या आदल्या दिवशी भोगी असते. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी 2026ला किंक्रांत म्हणजे करी दिन आहे. किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. तसेच तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत या कालावधीत लहान मुलांना कधीही बोरन्हाण तुम्ही घालू शकता. खरं तर किंक्रांतीच्या दिवशीच आवर्जून मुलांना बोरन्हाण घातलं जातं आणि केलंही पाहिजे. पण ज्यांना जमणारच नसेल त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही केलं तरी चालेल. आता बोरन्हाण हे किती वर्षापर्यंत घालावं? तर आपल्या घरातील 1 वर्षाच्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत तुम्ही बोरन्हाण घालू शकतात. तुमचं मूल 5 वर्षापर्यंत म्हणजे 5 वर्षाचे होईपर्यंत बोरन्हाण तुम्ही घालू शकतात. आता काही जण 3 वर्ष बोरन्हाण घालतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे करायचं आहे. एकूण 3 वर्ष बोरन्हाण घातलं तरी चालेल किंवा 5ही वर्ष बोरन्हाण घातलं तरी चालेल किंवा 3-5 वर्ष जमले नाही तर 1 वर्ष तरी आपण बोरन्हाण मुलांना घालायचं आहे. आता बोरन्हाण हे मुलांचं मुलींचं दोघांचंही करतात. शिशु संस्कार म्हणून बोरन्हाण केले जाते. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरन्हाण केले जाते. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेले फळं, भाज्या जसे की बोरं, ऊसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, ओला हरभरा, तिळगुळ, त्याचे लाडू, रंगबिरंगी गोळ्या, चॉकलेट, बिस्किटे अशा सर्व वस्तूंची लहान मुलांना डोक्यावरनं आंघोळ घातली जाते. यालाच तर आपण बोरन्हाण असे म्हणतो. मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणवारांमध्ये बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते. संक्रांतीनंतर वातावरणात हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्यांचे शरीर सुदृढ बनत जाते. त्यामागचे हे शास्त्रीय कारण आहे. तर बोरन्हाण हे शक्यतो दुपारनंतर आणि दिवा लागणीच्या वेळी घालतात. संध्याकाळी म्हणजे 4ला घालू शकतात, 5ला घालू शकतात किंवा 6ला सुद्धा तुम्ही बोरन्हाण घालू शकतात. तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकतात. पण साधारण दुपारनंतर म्हणजे 12 नंतरच हे बोरन्हाण घातलं जातं. तर ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरन्हाण घालायचे आहे त्या दिवशी आपला परिसर स्वच्छ करायचा आहे. दारात छानशी रांगोळी घालायची आहे. आजूबाजूच्या सर्व मुलांना आपल्याला बोलवायचे आहे. तसेच काही स्त्रियांनाही तुम्ही बोलवू शकता. आपल्याला 5 सवाष्ण बायकांना बोलवायचे आहे. बाळाला औक्षण करण्यासाठी त्यांना बोलवायचं आहे. त्यामध्ये मोठी चटई आपल्याला खाली अंथरायची आहे किंवा तुम्ही सतरंजी टाकली तरी चालेल. त्यावरती एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्या उत्सव मूर्तीला बसवायचे आहे. म्हणजे त्या बाळाला आंघोळ घालायची आहे, बोरन्हाण घालायचं आहे. बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचे आहे. पण त्यापूर्वी बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे. काळ्या रंगाचे झबलं म्हणा, सदरा म्हणा असे कपडे बाळाला घालायचे आहे. आणि मुलींना खणाचे परकर असतील तर तो परकर घालायचा आहे, पण काळ्या रंगाचाच घालायचा आहे. फ्रॉक असेल तर तो घालायचा आहे. तसेच बाळाला काळ्या रंगावर उठून दिसतील असे पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने आपल्याला घालायचे आहे. मुलांना बासरी, मुकुट, हार, तर मुलींना माळ, पैंजण, बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज मिळतात. ते तुम्ही आणू शकता. किंवा तुम्हाला हलव्याचे दागिने घरी करता येत असतील तर अवश्य तुम्ही घरी करा. आणि या हलव्याच्या दागिन्यांमुळे बाळ अधिकच खुलून दिसतं. आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचे आहे. पण बाळ खूप लहान असेल, 6 महिन्याचे किंवा त्याच्या आतील बाळ असेल तर ते बसू शकत नसेल तर बाळाला घरातील त्याच्या आईने किंवा मामाने किंवा घरातील कोणीही त्याला मांडीवर घेऊन बसू शकतं. किंवा बाळ अगदीच लहान असेल तर त्या वर्षी तुम्ही बोरन्हाण घातलं नाही तरी चालतं. त्यानंतरच्या वर्षीसुद्धा बोरन्हाण तुम्ही घालू शकतात. बाळ खूप लहान असेल तर एवढ्या छोट्या बाळाला त्रास होण्याची शक्यता असते. बाळ खूप रडतात आणि मग खूप त्रास देतात. त्यामुळे
नेक्स्ट इयर तुम्ही बोरन्हाण घातलं तरी काहीच हरकत नाही. 5 वर्षाचे होईपर्यंत आपण बोरन्हाण घालू शकतो. बोरन्हाण घालताना सुद्धा थोडी खबरदारी आपण घेतली पाहिजे, कारण बोरन्हाण घालताना बाळाच्या डोळ्यात काही कण जाण्याची शक्यता असते. तर जपून बोरन्हाण आपल्याला घालायचे आहे. आता हे बाळ तयार झाल्यानंतर म्हणजे उत्सवमूर्ती बोरन्हाणासाठी तयार झाल्यानंतर त्या मुलाला किंवा मुलीला पाटावर बसवायचे आहे आणि बाकीच्या लहान मुलांना मात्र त्याच्या भोवती गोलाकार करून बसवायचे आहे, की जेणेकरून लहान मुलांना ज्या साहित्याने आंघोळ घातलेली आहे ते साहित्य खाली पडल्यावरती सहज वेचता येईल. आणि त्यानंतर आपण ज्या काही स्त्रिया बोलवल्या असतील तर त्यांना आपल्याला औक्षण करायला सांगायचे आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपल्याला बोरन्हाण घालण्याच्या अगोदरच काही तयारी करून ठेवायची आहे, की जसे चुरमुरे, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, तिळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, वेगवेगळी बिस्किटं, हरभरा, ओला हरभरा, चॉकलेट या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो. ही सगळी तयारी आपण आधीच करून ठेवायची आहे. आणि मंडळी, त्यात एखादं साहित्य नसेल तरी चालू शकतं. अशा प्रकारे बोरन्हाणाची तयारी झाल्यानंतर उत्सवमूर्तीच्या डोक्यावर एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे. मग डोक्यावर तुम्ही त्याला बोरन्हाण घालायचं आहे. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजे आई, आजी, काकू, आत्या या व्यक्तींनी बाळाच्या डोक्यावर एखाद्या पेल्याने किंवा ग्लासाने किंवा पूर्वी चिपटं यायचं, मापटं यायचं याने सुद्धा तुम्ही बोरन्हाण घालू शकतात. किंवा तुमच्याकडे एखादं चांदीचं फुलपात्र असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. आता तुमच्या भागात जशी पद्धत असेल, तुमच्या घरी जशी पद्धत असेल तसे तुम्ही करायचे आहे. आता ही सगळी माहिती झाली बोरन्हाणाविषयी. त्या बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचे ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडे आपण घालू नये, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षीची संक्रांत पिवळ्या रंगावर आहे. तर आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाचे वस्त्र संक्रांतीला वर्ज्य करायचे आहे. तर यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे, त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे अजिबात घालायचे नाही आहे. तसे तर बोरन्हाण घालताना आपण काळ्या रंगाचेच कपडे घालत असतो. हलव्याचे दागिने त्यावर अधिकच छान खुलून दिसतात आणि आपलं बाळ अधिकच खुलून दिसतं. पण मात्र तुमच्याकडे काळा रंग चालतच नसते. कोणाकोणाकडे काळी वस्त्र अजिबातच घालत नाही किंवा त्यांच्या कुटुंबातच ते काळी वस्त्र घालत नसतील, त्यांनी मात्र कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकतात, पिवळा रंग सोडून, कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आहे म्हणून. मग तुम्ही लाल, गुलाबी, हिरवा, निळा अशा गडद रंगाचे कपडे घातले तरी काहीच हरकत नाही. आणि बोरन्हाणासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू लावून सन्मान करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे आणि एखादं छोटंसं वाणसुद्धा द्यायचं आहे. बाळाला ज्या पदार्थांनी आंघोळ घातली आहे ते पदार्थ आपण सवाष्णींच्या ओटीमध्ये घालायचे आहे. त्याचबरोबर लहान मुलांना सुद्धा हे साहित्य आपल्याला वेचायला सांगायचे आहे आणि वेचता नाही आलं तर आपण त्यांना एका पुडीत बांधून द्यायचे आहे. कारण बोरन्हाणाच्या निमित्तानं लहान मुलांच्या पोटात हे सगळे पदार्थ जावे हाच या मागचा हेतू असतो. कारण बोरन्हाणाच्या माध्यमातून या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय या बाळाला लावणं हा एक मोठा अनोखा प्रयत्न आहे. बोरन्हाणाच्या निमित्ताने तुम्ही छोटे मोठे गेमसुद्धा अरेंज करू शकतात आणि तुमचं घर छोटं असेल तर अशा ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही बोरन्हाण घालू शकतात. आपल्या बाळावर प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळ सबलतेने न्हाऊन निघू दे, असाच या मागचा उद्देश असतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान मूल असेल तर नक्कीच बोरन्हाण घालू शकता. तर मंडळी, किंक्रांतीलाच बोरन्हाण घातलं तर उत्तम आणि किंक्रांतीला नाहीच जमलं तर रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीसुद्धा बोरन्हाण घालू शकता. तर मंडळी, आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बोरन्हाण घालताना आपण खबरदारी घ्यायची आहे की एखादं भांडं लहान मुलांना लागू नये किंवा लहान मुलं ह्यावेळी खूप दंगा करत असतात, खाऊ घेण्यासाठी धडपड करत असतात, तर अशा वेळी छोटासा अपघात होण्याची सुद्धा शक्यता असते. तर ह्या गोष्टींची आपण खबरदारी घेतली पाहिजे. तर मंडळी, मी या व्हिडिओतनं बोरन्हाणाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.